नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण अस्थिशारीर या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. म्हणजे सिलेबस कॉपीनुसार जो तुम्हाला 4था पॉईंट आहे अस्थिशारीर, त्याच्या आज आपण सिलेबस कॉपीमध्ये जे पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट्स कव्हर करत आपण सर्व नोट्स बघणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. संपूर्ण सिलेबस कॉपीनुसार नोट्स असल्यामुळे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही वाचण्याची गरज नाही आहे. आणि जरी तुम्हाला कोण सांगत असेल की सिलेबसनुसार पेपर येत नाही किंवा एक्स्ट्रा वाचा, तर त्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण NCSMचा जो सिलेबस कॉपी आहे त्याचा MUHSचा जो पेपर असतो युनिव्हर्सिटीचा, तो खूप सिलेबस कॉपी बेस्ड असतो. क्वचित असे चान्सेस असतात की एखाद्या वर्षी एखादा प्रश्न वेगळा विचारला आहे, परंतु सर्व पॉईंट्स हे सिलेबस कॉपीनुसार असतात. त्यामुळे असाच स्टडी करा. तुम्ही आपला दर व्हिडिओ बघत असाल, आपण दर व्हिडिओमध्ये सिलेबस कॉपीनुसार सर्व नोट्स देत आहे. त्याच पद्धतीने सुरुवातीला सिलेबस कॉपीनुसार त्याच्या मार्कांचं वेटेज, त्याचे मस्ट नो, डिझायर टू नो, ते सर्व आपण पाहत असतो. आताच मागे सांगितल्याप्रमाणे सिलेबस कॉपीमध्ये अस्थिशारीर हा 4थ्या नंबरचा टॉपिक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 4 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या दृष्टीने. तर 4 मार्कांचं वेटेज आहे म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर MCQ विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. तसंच SAQ किंवा LAQमध्ये एखाद दुसरा पार्ट विचारू शकतात, म्हणजे प्रकार किंवा व्याख्या. तर त्या उद्देशाने हा टॉपिक कवर करा. खूप छोटासा टॉपिक आहे, लवकर तुमचा होऊन जाईल. त्यामध्ये आपण अस्थींची संख्या, त्याचे प्रकार, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप आणि त्याचा अप्लाइड ॲस्पेक्ट बघणार आहे. तर जेव्हा तुम्ही मस्ट नो, डिझायर टू नोचा टेबल बघता तेव्हा तुम्हाला तिथे समजतं की नंबर ऑफ अस्थी म्हणजे विविध आचारानुसार अस्थींची संख्या, त्याचे प्रकार, त्यानंतर अस्थी संघात आणि अस्थी सीमंत हे तुम्हाला मस्ट टू नोचे पॉईंट आहेत. तर त्या आज आपण या व्हिडिओमध्ये त्याच्या नोट्स बघणार आहे. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल तर तो सुद्धा जॉईन करून घ्या. तिथेसुद्धा रोज BMS फर्स्ट इयर संबंधित नवीन अपडेट्स येत राहतात. तिथेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स देत राहतो. तर त्या दोन्हीची लिंक टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एकदा जाऊन जॉईन करा. तर अस्थिशारीर म्हणजे बोन्स. तर व्याख्या: अस्य ते इति अस्ति, अस्ति एक कठिनांश देहस्मिन. हा श्लोक पाठ करा. त्याचा अर्थ काय होतो की अस्थि म्हणजे जो टिकून राहतो तो शरीराचा भाग, शरीरातील एक कठीण अंश म्हणजे अस्थि होय. तर अस्थि आणि संधी ह्याचे जे तुम्ही एक पेज जरी पाठ केलं ना, आयुर्वेदिक पाठ, तर तो तुम्हाला कोणत्याही मॉडर्नच्या जॉईंट किंवा बोनमध्ये लिहिता येतो आणि तिथे तुम्हाला मार्क्स वाढवून देतं. त्यानंतर शरीरातील 7 धातूंपैकी अस्थि धातू हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि. अस्थि हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. त्याच्यानंतर अस्थीची उत्पत्ती: रसाद रक्तम ततो मांस, मांसाद मेदो ततो अस्थिच्च. तर ही एक श्लोकची लाईन आहे. अस्थीची उत्पत्ती व पुष्टी ही मेदपासून होत असते, म्हणजे त्याच्या पूर्वीच्या धातूपासून. त्यानंतर आणखीन एक श्लोक आहे. रसात अश्रुक मांस मेदो अस्थि मज्जा शुक्र आणि धातव. अष्टांग संग्रहमधला श्लोक आहे. धारणात धातवा. शरीराचे धारण करतात म्हणून त्यांना धातू असे म्हणतात. शरीरात असणाऱ्या 7 धातूंपैकी अस्थि धातू हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. ते आपण मागे पाहिलं. तर हे काही छोटे पॉईंट आहेत की समजा जर तुम्हाला मॉडर्नचा पॉईंट आला की कोणता तरी बोन विचारला आहे, तर त्याच्या सुरुवातीला तुम्ही अर्धा एक पेज काय लिहायचं, तर अस्थीचा आयुर्वेदिक पार्ट लिहायचा. त्यामध्ये त्याची व्याख्या, उत्पत्ती, त्याच्यानंतर पांचभौतिकत्व, दोष, धातू संबंध आणि त्याचे प्रकारचं थोडक्यात 5 प्रकारांची नावं लिहायची आणि विविध आचारानुसार संख्या लिहायची. तर हा एक कॉमन फॉर्मॅट आहे की कोणताही जर तुम्हाला बोन विचारला तर त्याच्या आधी तुम्ही अर्धा एक पेज हे लिहायचं, त्यानंतर तो बोन डिटेलमध्ये लिहायचा. त्याच्याने काय होतं तर एक्झामिनर इम्प्रेस होतो, किंवा इम्प्रेस होण्यापेक्षा ते गरजेचं आहे, ते फॉर्मॅटच आहे की तुम्ही कोणताही बोन लिहित असताना आधी त्याचा थोडाफार आयुर्वेदिक पार्ट लिहिला पाहिजे. तेच गोष्ट आपल्या होते ऑर्गनला, जॉईंट्सला. तर रचना शरीरामध्ये असंच आहे, काही जर तुम्ही लिहिता तर त्याच्या आधी आयुर्वेद पार्ट लिहायचा. तर अस्थींचं पांचभौतिकत्व पृथ्वी महाभूत असतं. त्यानंतर दोष संबंध, वाद दोष, धातुमल. अस्थीचे धातुमल काय तर नख आणि केश, धातुसार, मज्जा आणि स्त्रोतस मूलस्थान कोणते आहेत, मेदो मूलम जगनमच, म्हणजे मेद आणि जगन हे अस्थीचे मूलस्थान आहेत. तर हे सारे 5-6 पॉईंट छोटे पॉईंट आहेत जे तुम्हाला MCQच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला विचारू शकतात की अस्थीमध्ये कोणता दोष असतो किंवा कोणता महाभूत असतो, तर ते तुम्हाला तिथे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अस्थीचे प्रकार. आता हा श्लोक जर पाठ होत असेल तर पाठ करा, नाहीतर कमीत कमी अस्थी प्रकाराची 5 नावं लक्षात ठेवा. एतानी पंचविधानी भवंती तद्यथा कपाल, रुचक, तरुण, वलयनलक, संज्ञानी. शुश्रूषशारीरमधला श्लोक आहे. अस्थीचे 5 प्रकार आहेत. हे प्रकार अस्थीच्या आकारानुसार आहेत. म्हणजे अस्थीचे जे 5 प्रकार सांगितलेले आहेत ते त्याच्या आकारावरून सांगितलेत, म्हणजे शेपवरून सांगितलेत. तर कपाल अस्थी म्हणजे फ्लॅट बोन्स, रुचक अस्थी म्हणजे तीत, त्यानंतर तरुण अस्थी म्हणजे कार्टिलेजेस, वलय अस्थी म्हणजे कर्व बोन्स आणि नलक अस्थी म्हणजे लॉंग बोन्स. तर ह्याची 5 नावं आणि त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल की कोणता अस्थीचा शेप कसा असतो. तर आता आपण हेच 5 अस्थी जरा डिटेलमध्ये बघणार आहे. कपाल अस्थी, तर त्याचा श्लोक आहे. श्लोक एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त आपण इथे अर्थ बघून घेऊया. क म्हणजे शिर, त्याचे पालन करतो तो कपाल अस्थी. साधारणतः चापट व रुंद, पसरट अशा अस्थींना कपाल अस्थी असे म्हणले जाते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की जे चपट्या असतात, रुंद आणि पसरट असतात. त्याच्यानंतर
अशा अस्थी विशेषतः शिरप्रदेशी आढळतात. उदाहरणार्थ शिरकरोटी म्हणजे स्कल बनवणारे अस्थी, तसेच नितंब अस्थी म्हणजे हिप बोन्समधले, आणि अंशफलक अस्थी म्हणजे स्कॅपुला. आता हे लगेच आठवा तुमच्या डोळ्यासमोर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर इमेज होईल की कपाल अस्थी कशा असतात. त्यानंतर रुचक अस्थी, त्याचा अन्नाचे चर्वण करून त्यास रुची उत्पन्न करणारे अस्थी म्हणजे रुचक अस्थी. नावातच आहे रुचक म्हणजे काय, तीत. मुखामध्ये असणारे दात हे रुचक अस्थी आहेत. आधुनिक शास्त्रात रुचक अस्थींची गणना अस्थींमध्ये केलेली नाही, म्हणजे मॉडर्ननी त्यांना अस्थी बोन्समध्ये नाही मोजलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तरुण अस्थी. या अस्थी मृदू असतात. अस्थींसारखे काठिण्य त्यात आलेले नसते. मेदधातूचा पाक होऊन अस्थिधातूंची निर्मिती होते, पण पूर्ण पाक न झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे जो क्रम आहे रस रक्त मांस मेद अस्थी, तर मेदापासून अस्थीची उत्पत्ती आणि त्याचं पोषण होत असतं. पण पूर्ण पाक न झाल्यामुळे तरुण अस्थींची निर्मिती होते. त्यांना घनता प्राप्त होत नाही, म्हणजे ते पूर्णपणे घन होत नाहीत. हे अस्थी लवचिक असतात, वागतात पण सहजपणे तुटत नाहीत. म्हणजे ते लवचिक असतात, वागतात परंतु तुटत नाहीत. आधुनिक शास्त्रात तरुण अस्थींची गणना अस्थींमध्ये केलेली नाही. ह्याची सुद्धा अस्थींमध्ये गणना केली नाही आहे. ह्याचे एक्झाम्पल काय आहेत तर नासापटल, कर्णपाली, कंठनाडी म्हणजे श्वासप्रणाली इत्यादी तरुण अस्थी आहेत. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, अस्थींचे मेन 5 प्रकार, त्याचं इंग्लिशमधील रिलेशन की नाव काय आहे, त्याचा अर्थ तुम्हाला लगेच समजून येईल. त्याच्यानंतर त्याचे 1 ते 2 फीचर्स, शेप कसा आहे, साईज कशी आहे, त्यानंतर कुठे असतात ते एक्झाम्पल. तर एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर चौथा प्रकार आहे वलय अस्थी. वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार अस्थी म्हणजेच वलय अस्थी होय, म्हणजे सेमीसर्कल किंवा सर्क्युलर. उदाहरणार्थ कशेरुका म्हणजे वर्टिब्रे आणि परशुक म्हणजे रिब्स. तर हे वलय अस्थीचे प्रकार आहेत. त्यानंतर नलक अस्थी, जे अस्थी नलिकेप्रमाणे, नावातच आहे नलिका, नलिकेप्रमाणे लांबट व गोल आकाराचे असतात, त्यांना नलक अस्थी असे म्हणतात. लगेच तुम्ही एक छोटासा पाईप इमॅजिन करायचा. यात नलिकेप्रमाणे पोकळी असते व त्यामध्ये अस्थिमज्जा असते. त्यामध्ये बोन मॅरो असतो, म्हणजे बोन आणि त्याच्यामध्ये बोन मॅरो. या प्रकारचे अस्थी शाखा प्रदेशी असतात. उदाहरणार्थ प्रगंड अस्थी म्हणजे ह्युमरस, म्हणजे जे तुम्हाला लॉंग बोन माहिती आहेत आपल्या बॉडीमधले ते सर्व नलक अस्थी आहेत. उर्व अस्थी म्हणजे फिमर, ह्युमरस, फिमर, रेडियस, अल्ना, टिबिया, फिब्युला हे सर्व नलक अस्थीचे टाईप आहेत. तर अशा प्रकारे हे होते अस्थींचे 5 प्रकार आणि त्यांचं थोडक्यात एक्सप्लेनेशन. इथे काही आचार्यांनी आणखीन एक अस्थीचा प्रकार सांगितला आहे, तो म्हणजे अन्व अस्थी. आचार्यांनी जरी अस्थींचे मुख्यतः 5 प्रकार सांगितलेले असले तरी सुश्रुत संहितेत अन्व अस्थींचे उल्लेख इतरत्र आढळतात. म्हणजे सुश्रुत संहितेमध्ये आपल्याला अन्व अस्थीचा उल्लेख आढळतो. पण मेन जे 5 प्रकार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे. आकाराने लहान असलेल्या अस्थींना अन्व अस्थी असं म्हणतात. म्हणजे सुश्रुत म्हणतात की शरीरामध्ये जे जे लहान अस्थी आहेत त्यांना अन्व अस्थी असं नाव दिलेलं आहे. या प्रकारच्या अस्थी मणिबंध व गुल्फ प्रदेशी असतात, म्हणजे व्रिस्ट आणि अँकल जॉईंटला. त्याचं उदाहरण आहे कार्पल बोन्स व टार्सल बोन्स. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पण मेन जे 5 अस्थींचे प्रकार आहेत तेवढे व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि 6वा अन्व अस्थी हा सुश्रुतांनी सांगितला आहे. त्यानंतर तेच आपण प्रकार आता पाहिले, त्याची 5 नावं: कपाल, रुचक, तरुण, वलय आणि नलिक अस्थी. आणि संख्या, आता हा मेन पॉईंट आहे. इथे तुम्हाला MCQमध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं. तर चरकानुसार अस्थींची संख्या 360 सांगितलेली आहे. कन्फ्यूज होऊ नका. चरकांनुसार 360, त्यानंतर सुश्रुतांनुसार 300 आणि आधुनिक शास्त्रानुसार म्हणजे मॉडर्ननुसार बोन्स किती सांगितलेत बॉडीमध्ये तर 206 बोन्स. तर हे तुमच्या कुठेतरी जवळ लिहून ठेवा रूममध्ये किंवा स्टडीच्या ठिकाणी की संख्या किती असते, अस्थींची किती असते. तुम्ही काय करा, जे आपण मागील व्हिडिओमध्ये परिभाषा शायर पाहिले तर त्याचं एक तुम्ही कागदावर लिहूनच काढा सगळं. कला किती, आशय किती, कोष्ट किती, सेवनी किती, सर्व लिहून काढा. कारण ते MCQच्या दृष्टीने तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ती गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी पडणार आहे. तर अशा प्रकारे ही होती अस्थींची संख्या. ही फक्त संख्या विसरू नका, कारण तुम्हाला MCQमध्ये विचारतात, तर त्यामुळे तिला तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. त्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे अस्थिसंघात आणि सीमंत. तर ते देखील आपण शॉर्टमध्ये बघून घेऊया. अस्थिसंघाचा इथे श्लोक तुम्हाला समोर दिसतोय, तो एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, पण ज्यांचे पाठ होत असतील, इझिली होत असतील त्यांनी करून टाका. त्याचा आपण मिनिंग बघणार आहे. 2 किंवा अधिक अस्थींच्या समूहास अस्थिसंघात असे म्हणतात. म्हणजे काय, 2 किंवा 2पेक्षा जास्त जेव्हा अस्थी एकत्र येतात किंवा तिथे त्यांचं जॉईंट होतं त्याला अस्थिसंघात असं म्हणतात. एकूण अस्थिसंघात 14 आहेत. बॉडीमध्ये एकूण अस्थिसंघात किती आहेत, 14 आहेत. तर MCQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. हे अस्थिसंघात खालील ठिकाणी आढळून येतात. आता आपण बघूया की अस्थिसंघात कुठे कुठे आढळतात बॉडीमध्ये. तर अधोशाखेत म्हणजे अँकल, त्यानंतर जानू म्हणजे नी जॉईंट, नीच्या ठिकाणी, वंशन म्हणजे हिपच्या ठिकाणी, प्रदेशी प्रत्येकी 1-1 असतात. अशा प्रकारे 6 अस्थिसंघात. त्याच्यानंतर ऊर्ध्व शाखेत मणिबंध म्हणजे व्रिस्ट जॉईंट, कुरपर म्हणजे एल्बो, कक्षा म्हणजे शोल्डर, प्रदेशी प्रत्येकी 1 असून
असे 6 झाले, म्हणजे 6 आणि 6 12 झाले. त्यानंतर त्रिक प्रदेशी 1 असतं 13 आणि क्षीर प्रदेशी 1 14. अशा प्रकारे 14 अस्थिसंघात आपल्या शरीरामध्ये असतात. त्याचे व्यवस्थित लोकेशन लक्षात ठेवा आणि कुठे किती असतात एवढं पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आधुनिक मतानुसार विचार करता वरील सर्व स्थाने ही अस्थिसंधी प्रदेश दिसतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते जॉईंटच आहेत. जसे त्रिक संघात दोन्ही बाजूनी हिप बोन सॅक्रम एकत्र आल्या दिसता, तर क्षीर संघातात स्कल बोन्स एकत्र येऊन क्रॅनियल वॉल बनवतात. तर हे आधुनिक शास्त्रानुसार आहे. तर काय गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही संख्या लक्षात पाहिजे तुमच्या सर्व. त्यानंतर सीमंत, त्याचासुद्धा श्लोक जर होत असेल तर करा, नाहीतर काय गरज नाही आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. भोजमते अस्थींचे संघात ज्यांनी शिवले आहेत, ज्यामुळे एकत्र चिटकलेले आहेत, त्यांना आपण सीमंत असे म्हणतो. म्हणजे अस्थिसंघात म्हणजे काय, 2 किंवा अधिक अस्थी एकत्र येणे. आता सीमंत म्हणजे काय, 2 अस्थिसंघात एकत्र जोडले जाणे, त्याला आपण सीमंत असं म्हणतो. संख्या किती सांगितले, सुश्रुतांच्या मते 14 सांगितले. याची गणना अस्थिसंघाताप्रमाणेच करतात. म्हणजे जे आपण अस्थिसंघात पाहिले त्याचप्रमाणे सीमंत देखील आहेत. वृद्ध वाग्भटांच्या मते 18 सीमंत सांगितले. तर इथे वेगळं काय आहे की सीमंतांची संख्या किती आहे, सुश्रुतांच्या मते 14, वृद्ध वाग्भटांच्या मते 18. एवढं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्या होत्या अस्थिशारीर ह्या 4थ्या पॉईंट संबंधित संपूर्ण नोट्स. व्हिडिओमध्ये आपण सर्व नोट्स सिलेबस कॉपीनुसार कव्हर केलेले आहेत. हे तुम्हाला MCQच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर व्यवस्थित स्टडी करा. छोटासा टॉपिक आहे. तसंच तुम्हाला LEQमध्ये देखील जर कोणताही बोन आला तर तुम्हाला अस्थींबद्दल थोडी माहिती लिहिणं आवश्यक असतं, तर तीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा आपला चॅनल पोहोचेल. तसंच तुम्ही जर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर ते देखील लवकर जॉईन करून घ्या. तिथे नवनवीन अपडेट्स येत राहतील. तुम्हाला जर कोणत्याही विषयासंबंधित कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील किंवा कोणता वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल की त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता. आपण नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया आपण पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.